आपण ओरिएंटेशन सेशन जे ठेवलं आहे, तर आपली सिस्टीम अशी असते, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, म्हणजे हे जे केंद्राचं मंत्रालय आहे आपल्या आदिवासी विभागाचं, त्याला म्हणतात जनजातीय कार्य मंत्रालय. त्याच्या अंडर आपली ही सोसायटी येते, नॅशनल एज्युकेशन सोसायटी ऑफ ट्रायबल स्टुडंट्स, नेस्ट म्हणतो आपण याला, म्हणजे राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समिती. त्याच्या अंडर मग आपली महाराष्ट्राची समिती येते आणि त्याच्या अंडर आपले सर्व महाराष्ट्रातले एकलव्य इन्क्लूड केलेले असतात. आपण मागच्या वर्षी जे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या मुलांकडून, आता इथं प्रॅक्टिकल एक्झामिनेशन होतं, 10वीचं जे सायन्स असतं त्याचं प्रॅक्टिकलचे पण मार्क्स पाठवले जातात बोर्डाकडे, तर त्याचा एक्झाम घेतला. त्यानंतर वेगवेगळे टीचिंग लर्निंग ऍक्टिव्हिटीज मुलांकडून आपण करून घेतले होते. क्लासरूम मध्ये अशा ऍक्टिव्हिटीज, पेपर वगैरे चालतात त्यांचे. त्यानंतर आपल्याकडे कल्चरल फेस्टिवल आयोजित केलं होतं, आपल्या शिंदेदिगर शाळेकडे तो होता. तर यात साधारण 7 शाळा सहभागी झाल्या होत्या, पूर्ण एकलव्य मधल्या. आपण आयोजक होतो, तर ते आपण आयोजन केलेलं होतं मागच्या वर्षी. आणि आपले काही विद्यार्थ्यांनी मग असे वेगवेगळे गेटअप, आपले गॅदरिंग वगैरे आपण जे कल्चरल ऍक्टिव्हिटीज करतो तर त्याच्यात हे गेटअप केलेले होते. आता एक्झामिनेशन सिस्टीम सांगितली, 2 टेस्ट, पिरियोडिक टेस्ट 1, नंतर सेकंड, नंतर मिड टर्मला, नंतर पिरियोडिक टेस्ट 3 आणि अॅन्युअल एक्झाम आणि वीकली क्लास टेस्ट चालू असतात. सर्वात महत्वाचं, जर ज्या आठवड्याला जर एखादं सिलेबस झालं तर शनिवारी